आजोबा तुम्ही किती वर्षापासून येत आहे काठीला? हे जवळजवळ 30-35 वर्ष झाली. 35 वर्षापासून येत आहे. आणि त्या काठीचं महत्त्व काय आहे? काठीचं आमचं महत्त्व म्हणजे आमच्या गावची एक परंपरा आहे. एक गाव एक गुढी. गावामध्ये त्या गुढीपाडव्या दिवशी आमच्या गावामध्ये गुढी उभारत नाही घराकडे. म्हणजे तुमच्याकडे जसे प्रत्येक घरामध्ये गुढी उभारतात तसं आमच्या गुढी उभारत. त्यांची काठी म्हणजेच आम्ही गुढी महादेवाची पार्वती म्हणून आम्ही लग्न सोहळ्यासाठी शिंगणापूरला पायी वारी चालत जातो. हे म्हणजे आमची पार्वतीचं स्वरूपाचं तयार झालं. आणि नवसाला पावणारी म्हणून आमचं जागृत देवस्थान आहे महादेवाचं. नवसाला पावणारी म्हणून आणि 400-800 वर्षापासूनची परंपरा आहे आमच्या घराघरी. 4-5 पिढ्या प्रत्येक घरात. त्या गावामध्ये जेवढे वयस्कर आहेत तेवढेच गावामध्ये सगळे घराघरी 2-2-3-3 माणसं सगळी वारी चालायला. कोणतं गाव? गाव भातागली, लोहारा तालुका, महाराष्ट्र. तुम्ही किती वर्षापासून येत? आता माझी 10वी वारी. 10वी वारी आहे. आता इथून तुम्हाला जिथे तुम्ही जात आहेत किती दिवस लागतील तुम्हाला जायला 6 दिवस. 6 दिवस लागतात. गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी एकादश असते. आणि कितव्या दिवशी काठी निघत असते गावातून? पाडवा झालं 4थ्या दिवशी. पाडव्याच्या 4थ्या दिवशी. पाडवाच्या दिवशी उभा राहते. हां. 2 दिवस गावामध्ये आरत्या राहते. 4थ्या दिवशी. आणि इथून आता काठी नेल्यानंतर तिथे कोणता सोहळा केला जातो? आता इथून तुम्ही मंदिरात काठी घेऊन जाता, मग तिथे कोणता सोहळा केला जातो? शिंगणापूरला भेटवायची मोठ्या महादेवाला. तिथे भेटवायची आणि त्याच्यावर गुढी. त्याला लग्न लागते. हां. मोठ्या महादेवाच्या तिकडे वरील लग्न लागते. आमच्या काठीच्या इकडून आम्ही काठी म्हणून नवरी म्हणून नाट्यपतीला घेऊन जातो. पुन्हा तिकडे महादेवाच्या लग्नाला दुसऱ्या दिवशी आम्ही शिंगणापूरला वरी मंदिरात आपल्याला प्रवेश आहे. मानाची काठी करतो. वरी कळशाला शिंगणापूरला मध्ये आरती करायची वरी उभा करून ते मंदिराला भेटवायची. प्रदक्षिणा मारून खाली तळ्यापाशी काम करायचं. दुसऱ्या दिवशी एकादश करून पारस करायचं निघायचं. 6 दिवस गावामध्ये आले की 2 दिवस गावात यात्रा राहते. यात्रा असते का परत तुम्ही आल्यानंतर? जाणं 6 दिवस येणं 6 दिवस.